तुमच्या हातून घडलेल्या एका चुकीमुळे तुमचं लाखोंचं नुकसान होऊ शकतं. पण जर तुम्ही त्या चुकीतून तुम्ही काही शिकलात तर करोडो रुपयेही कमवू शकता. पण पूर्वी घडलेली चूक मात्र पुन्हा करू नका तरच. आपला सेल्फ रिस्पेक्ट गमावून जास्त जगण्यापेक्षा आयुष्य थोडंच जगा, पण आपला स्वाभिमान सांभाळूनच जगा. तुमच्याबद्दलची सर्व माहिती कधीच कोणाला जास्त सांगू नका, कारण काही गोष्टी या गुपित ठेवणे खूपच महत्त्वाचे असते, आपल्या स्वतःच्या हितासाठीच. मैत्री टिकवण्यासाठी सर्वात चांगला असा मार्ग म्हणजे स्वतःप्रमाणेच मित्रांनाही त्यांच्या गुणदोषाबरोबर स्वीकार करणे. प्रत्येक वेळी लहान सहान गोष्टींची विनाकारण केली जाणारी चिंता ही आयुष्यात नवीन काही घडू देत नाही. जर आयुष्यात ध्येय आणि स्वप्न नसतील तर जीवन हे पंख नसलेल्या पक्ष्यासारखे होते, फक्त भरकटते. आयुष्यात सर्वच गोष्टी या आपल्याला हव्या तशा कधीही मिळत नाहीत. जे आपल्याला मिळालं ते सत्य आणि जे आपल्याला मिळालं नाही ते स्वप्न असतं. जे तुमच्याकडे आहे त्यात समाधानी राहायला शिका, कारण जे तुमच्याकडे आहे ते मिळवण्याचे काही लोक स्वप्नच पाहत असतात. या जगात सर्व गोष्टी सापडतील, पण स्वतःची चूक मात्र कधीच कोणालाही सापडत नाही. दुसऱ्याच्या प्रगतीवर जळायला काहीच हरकत नाही, कारण दुसऱ्यावर जळले तरीही राख ही आपलीच होते. स्वतःच्या चुका मुठीत झाकून ठेवून दुसऱ्यांकडे बोट दाखवण्याची माणसांची खूप वाईट सवयच असते. पण माणूस हे विसरतो की झाकली मूठ जेव्हा उघडेल तेव्हा तो ती सावरणार कशी. वेळ तर नेहमीच आपल्या वेळेनुसार नित्यनेमाने बदलत असते, पण माणूस हा कधी बदलेल याचा मात्र काही नेम किंवा नियम नसतो. आयुष्यात काही गोष्टी या आपल्याला उशिरा मिळतात, पण खरं तर त्याच गोष्टी आपल्यासाठी कधी कधी योग्य वाटत असतात. देवाकडे मागताना कधीही जास्त श्रीमंती मागू नका, पण किमान एवढं मागा की जर कधी एखाद्या गरिबाला 2 घास द्यावे लागले तर जास्त विचार मात्र करावा कधीच लागू नये. कुणाजवळ किती आहे यापेक्षा तुमच्याजवळ किती आहे यातच खरं माणसाचं समाधान दडलेलं आहे. सुविचार कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.